मराठवाड्यात पावसानं ओढ दिल्यानं खरीप हंगाम धोक्यात आलाय। सोयाबीन, कापूस आणि तूर पिकं करपू लागली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मात्र या पार्श्वभूमीवर परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागानं काहीसा दिलासा देणारा अंदाज व्यक्त केलेला आहे। 23 जुलैनंतर मराठवाड्यात पावसाची अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून तोपर्यंत शेतकऱ्यांनी पिकांचं संरक्षण करण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी विद्यापीठानं दिलेला आहे। विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे। पाहूया। आपल्या सोबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागाचे प्रमुख कैलास डाखोरे सर, कशा पद्धतीने आता पिकं जोपासायला पाहिजेत, केव्हापर्यंत आपल्याकडे पाऊस येऊ शकतो? आपण पाहतोय की जूनच्या शेवटी आपल्याकडे मान्सूनचं आगमन झालं 22-23 जून नंतर, आणि त्या कालखंडामध्ये जिथे जिथे पाऊस झाला पेरणीयोग्य त्या आठवड्यामध्ये तिथं आपल्या जवळपास 200 महसूल मंडळामध्ये त्यावेळेस पेरणी झाली होती। आता सध्याच्या परिस्थितीत असं आहे की ह्या आठवड्यामध्ये जसं शुक्रवारी आपण सांगितलं होतं की हा चालू आठवडा आहे, त्याच्या आठवड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस नाही आहे, पण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, हलक्या पावसाची। तसंच काही आहे, तापमानामध्ये थोडी वृद्धी पण आहे। म्हणजे आता आपण पाहतोय की आता तापमान जवळपास वरच्या बाजूलाच आहे सामान्यपेक्षा, सरासरीपेक्षा। आणि आता केव्हापर्यंत पाऊस मराठवाड्यामध्ये शक्य आहे? अपेक्षित असंच आहे की आता येणाऱ्या साधारणतः 20-22चा जो आठवडा आहे, पुढचा आठवडा, याच्यानंतरचा पण 22-23 तारखेपर्यंत फार मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता काही दिसत नाही। त्याच अनुषंगानं आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये उपाययोजना ज्या आपण मगाशी बोलत होतो की जी पेरणी करून साधारणतः 2 आठवडे होऊन गेले, ज्या भागामध्ये आपण कोळपणी वगैरे करायला सांगितलं होतं, आणि सध्या तिथं कोळपणी वगैरे करतायत। आणि जे रिसेंटली जिथं ज्या ठिकाणी हे होतं, मला पेरणी झाली, लागवड झाली, तिथं पण आपण सांगितलं की जे ठिबक असेल किंवा आपल्या याच्यातून सिंचनासाठी जे आपल्याला उपाययोजना करायच्या त्या करायच्यात, आणि सूक्ष्म पद्धतीने जे उपाययोजना तुमचं जसं तुषार असेल किंवा ठिबक असेल, ह्या याच्याद्वारेच आपल्याला सिंचनाची व्यवस्था देखील करणं आवश्यक आहे। आता दोन्ही जर आपण बघितले पेरणीचे जे कालावधी अलग अलग आहेत, कारण पेरणी सगळीकडे एकत्र झाली नाही टाईमला, तर पिकाच्या वयानुसार आपण पाण्याची व्यवस्थापन आणि कोळपी करणे हेच आपल्याला आपल्या ॲडवायझरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगितलं होतं। आणि फार मोठा पाऊस सध्या झालेला नसल्यामुळे जे सॉईल मॉइश्चर आहे ते कमी होत चाललंय, त्यामुळे आपल्याला ह्या कालखंडामध्ये आता पाणी देणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांचा काय प्रश्न आहे की बाबा आभाळ आल्यासारखं वाटतं, पाणी द्यावं की नाही, ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्ध आहे तर निश्चितपणे त्यांनी पाणी द्यायला काही हरकत नाही, कारण फार मोठ्या प्रमाणात पाऊस काय होणार नाही येणाऱ्या आठवड्याभरामध्ये तरी। म्हणजे 22-23च्या नंतरच मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः परभणीत पाऊस पडत असेल तशी शक्यता दिसते सध्याच्या परिस्थितीमध्ये। तुम्हाला आपण जसं मागे 2 महिन्यापासून याच्यावर कार्यक्रम करतो आपण की एल निनो कालखंडामध्ये मोठाले खंड असतात, पाणी थोडं जो आपण नॉर्मल मान्सूनमध्ये एक्सपेक्ट करतो तशा प्रकारचा पाऊसमान नसतेच, त्याच्यामुळे आपल्याला ह्या आता उपाययोजना ह्या टाइमली करणं आवश्यक आहे।